पटकन घ्या उतारे किती लोकांना जेलमध्ये टाकणार तुम्ही, किती लोकांचा आवाज दाबणार? काही होणार नाही. आमचा मूलभूत हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. एक मराठा, एक मराठा. आम्ही मराठे कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत नाही. 58 मोर्चे आमच्या शांततेने निघाले होते. आतापर्यंत आंदोलन हे आमच्या शांततेने चाललेले. काही ठिकाणी गालबोट लावण्याचं काही प्रवृत्तींनी काम केलं, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आमचा हक्क स्वाभिमानानं कायद्यानं आम्ही मागतोय आणि तो आम्ही मिळवूनच घेणार. कायदा सुव्यवस्था आम्ही अबाधित राखणार. साधारणतः अजूनही अर्धा ते 1 तास लागण्याची शक्यता आहे, परंतु हा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठा आरक्षण मिळायला सरकारचे डोळे उघडे करायला कारणीभूत ठरला असं मला वाटतं. जर बघितलं तर सरकारला गेल्या मनोज पाटील पाटलांनी अनेक दिवसात दिले. ही वेळ काय येऊन दिली सरकारने? तुम्ही 1 महिने मागितलं दिला, 2 महिने मागितले दिले, 3 महिने मागितले दिले. म्हणजे आम्ही सरकारच्या मनाप्रमाणे चाललो, परंतु तुम्ही आमची मागणी अद्याप मान्य न केल्यामुळं आम्हाला पर्याय उरला नव्हता मुंबईला येण्याशिवाय. त्यामुळे आम्ही आता मुंबईला चाललो सर्व आम्ही सर्वेक्षण करतोय बरोबर. सुप्रीम कोर्टात प्युरिटी याचिका केली, एवढे 54 लाख नोंदी सापडल्यात, मग तरी हट्ट का मुंबईला जाणार? नाही, शासन जरी आता म्हणत असेल की आम्ही सर्वेक्षण करतोय, परंतु आरक्षणाला 2021 मध्ये स्टे आला. त्याच्यानंतर शासनाने 2 वर्ष काय केलं? शासन ज्यावेळी मराठे जागे होतात, ज्यावेळी मराठे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये जातात, त्यावेळी सरकार फक्त दाखवतं की आम्ही सर्वेक्षण करत आहोत. गेल्या 2 वर्षामध्ये सरकारने काय केलं हे आता सरकारला सांगायची वेळ आलेली आहे. आता आपण बघू शकता गावाखेड्यातनं आज जो तरुण जो बाहेर आलेला आहे यांच्याकडे बघून असं वाटतं की ही एक अशी तीव्र आग त्यांच्यात दिसते. सरकारने लवकरात लवकर जागा होणं गरजेचं आहे, नाहीतर या आगीमध्ये सरकार भरवल्याशिवाय राहणार नाही. आगामोहळ नाही, तुम्ही समजाल ते 75 वर्ष आमच्यावर अन्याय झालाय आणि 75 वर्षानंतर जर आम्ही जागे होत असेल आणि हे सरकार जर आम्हाला आरक्षण देणार नसेल तर सरकार उतरवायची तयारी पण आज मराठे करतील आणि सरकार स्वतःच आणतील. आमचा कायदा आम्ही करू, टिकणारं आरक्षण आम्ही मिळू. देणार नसेल तर खुर्च्या खाली करा. किती संयम बघणार, किती ओबीसीची भीती आम्हाला दाखवणार, किती राजकारणाची भीती आम्हाला दाखवणार तुम्ही? ओबीसीच्याच ताटातलं मागतोय का आम्ही? आमचा हक्काचा ताट आहे, घटनेनं आम्हाला दिलेला आम्ही मागतोय. तुमच्या ताटात वाढलं कोणी? शाहू महाराज जे होते, शाहू महाराजांनी मराठ्यांना देखील ओबीसी मध्ये घेतलं होतं. आज तुम्ही आम्हाला का घेत नाही? करा सर्वेक्षण, होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. किती ओबीसी आहेत आणि किती मराठे आहेत आणि किती आरक्षण एक्वायर केले ओबीसीने, हे पण खरं खोटं होऊ द्या ना, कळू द्या ना मराठा आणि कोणाची किती मक्तेदारी. सर्वेक्षण अहो करतं म्हणजे आज का करते? एवढ्या वर्ष काय झोपलं होतं का सरकार? आज आमची वेळ आलेली आहे, आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे. करतोय सांगून होणार नाही. देता कधी ते सांगा आणि लगेच द्या. 75 वर्ष थांबलोय आणि 75 वर्ष आमच्यावर अन्याय केला. कोणी अन्याय या शासकीय प्रशासकीय या भागातल्या ज्या म्हणजे मुठ्ठी झालेले काही राजकीय नेते होते, पुढारी होते, ज्यांना आरक्षणाच्या मक्तेदारीतून स्वतःचं राजकारण चालवायचं होतं, त्या हरामखोरांनी आमच्या मराठा समाजावर अन्याय केला. म्हणजे आमच्या असतील, लोकांचे असतील, त्यांचा आम्ही धिक्कार करतो. आमच्या डोळ्यावरची पट्टी उघडलेली असतील, आमचे आमदार खासदार असतील, आमचे घराणेशाहीवाली लोक. आज आम्ही जागा झालोय, आमचा हक्क आम्ही मिळवणार. अन्याय आम्ही केला, कुणी केला याच्यापेक्षा आमचे डोळे उघडलेत. घटनेनं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना जी त्यामध्ये आम्ही आरक्षणाला पात्र होऊ शकतो आणि जर आम्ही होऊ शकत नाही, बाकीचे कसे झालेत हे पण आम्हाला आता बघायचे. ऑलरेडी आम्ही मागास आहोत. त्यांचं मागासले पण एकाच याच्या तुकड्यावर तुम्ही घेता. सर्वेक्षण काय झाले या गोष्टी आहेत ना. काढा ना श्वेतपत्रिका तुमच्या, काढा. मराठ्यांचं पण काढू, तुमचं पण काढू, बघू आमची परिस्थिती तुमची परिस्थिती. आज ज्या म्हणजे कोणते वाचाळवीर ते नाशिकचे भुजबळ ते सांगतात ना आमच्या ताटातलं कशाला वाढता. अरे जो मूळ कायदा आला, तुम्ही कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करता? माळी समाजाच्या जमिनी मोजा आणि गावगाड्यातल्या, आणि आमच्या मराठा समाजाच्या जमिनी मोजा आणि इतर ओबीसी समाजाच्या पण जमिनी मोजा. इतर ओबीसी समाज पण कमी राहिलाय, मराठा पण कमी राहिलाय. माळ्यांचंच का फुगीन झालंय, माळ्यांनाच काय मिळालंय हे बघा ना तुम्ही. आणि जर त्यांचं भागलं असेल तर त्यांना त्यातनं काढा. हे मी म्हणत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं त्या संविधानात सांगितलेलं आहे, ज्याचं भागलंय त्याला काढा, ज्याला गरज आहे त्याला द्या. आम्हाला का देत नाही तुम्ही? असं आहे टिकणारं आरक्षण कसं
कसं आता ओबीसीतनं मागताय जरांगे, पण ते सगळ्यांनाच मिळेल असं नाही. आपल्याला माहिती तांत्रिक अडचण. मग टिकणार आरक्षण टिकणारं आरक्षण भले त्या संपर्काने सांगितलेलं आहे. घटनात्मक तरतुदीमध्ये सुधारणा करायला लागली असेल सुधारणा केली पाहिजे. 50% वर जायचं आहे, जे तुम्हाला टिकवायचं आहे, ते इंद्रासाणीच्या कॅपमध्ये झालेल्या त्रुटी ज्या असतील त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. 1982 ची परिस्थिती आहे आणि आज 2024 ची परिस्थिती नक्कीच बदललेली आहे. आम्हाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ती सरकारची जबाबदारी आहे.